रामकृष्ण हरी दररोज नवनवीन कीर्तन भजन श्रवण करण्यासाठी लगेच आपल्या वारकरी नामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। गेलेल्या जन्मात केलेलं कर्म ते भोगण्यासाठी इथे यावंच लागतं आणि इथून ते कर्म करावंच लागतं आणि इथं महाराजांना उपदेश करायचा लक्षात घ्या। कर्म करण्यासाठी आलोत, कर्म करायचेच, पण महाराज म्हणतात वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा तुम्ही असे काही कर्म करा जे केलं असताना आपला उद्धार होणार आहे। एक लक्षात ठेवा, वाईट कर्म करण्यामध्ये तो त्रास आहे, तेवढेच पैसे खर्च होतात आणि चांगलं कर्म करण्यात तेवढा त्रास आणि तेवढाच खर्च होतोय। मग लक्ष देऊ नये का, दोन्ही कर्म करण्यामध्ये त्रास आणि खर्च सारखाच असेल तर वाईट करावं का चांगलं? माऊली 18व्या अध्यायात सांगतात, आगा उजो वाटा चालावे ना तरी पायाचे शिनवावे ना आडारानाने धावावे तरी त्याचे। आपल्याला कोणत्या एखाद्या गावाला जायचं, लक्ष देऊ नये का, वाकड्या रस्त्याने गेल्यानंतर पाय दुखतातच आणि सरळ रस्त्याने गेल्यानंतर मग पाय दोन्ही रस्त्यानं दुखतच असले तर मग वाकड्या रस्त्यानं दुखून देण्यापेक्षा सरळ रस्त्यानंच का दुखून देऊ नयेत? हे कर्म करायचंच ना, मग वाईट करून अधोगतीला जाण्यापेक्षा चांगलं का करू नये? त्याच्या पुढच्या ओळीमध्ये सांगतात, पै शिळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया परी वाहता जे विसाव्या मिळीजे ते घेपे। दोन माणसं प्रवासाला निघालेत, एका माणसानं 10 ज्वारीच्या भाकरी उपारण्यामध्ये पाठशी टाकल्या आणि निघाला। दुसरं म्हणलं काय घेतलं वजं? मला भाकरी 10-12। किती वजं असेल? मला 2 किलो असेल। यानं 2 किलोचा दगड उपारण्यात घेतला आणि टाकला पाठशी, म्हणला झालं का नाही वजं सारखंच आपल्याला? महाराज म्हणतात मग वजं वागवायचं तर मग भाकरीचंच वागव ना, जे वागवल्यावर मुक्कामाला तरी कामाला येईल। कसं वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा असं करा ना जे केलं। त्याच्या पुढच्या वेळीमध्ये सांगतात, दही जळाच्या घोसाळणा व्यापारू सारिकाची विचक्षणा वाळुवे तिळा घाना गाळणे। काय का, दही घुसळण्यामध्ये तीच क्रिया आहे आणि पाणी घुसळण्यामध्ये, आता क्रिया दोन्हीकडं सारखीच असेल तर दही घुसळावा का पाणी? किंवा वाळूचा घाना गाळण्यामध्ये तो त्रास आहे, तिळाचा घाना गाळण्यामध्ये मग कोणता करायला पाहिजे याच्या पुढच्या वेळेमध्ये सांगतात। आता खरं तर हे ज्ञानेश्वर महाराजांची अधिकार वाणीतली भाषा आहे। वयोवृद्ध म्हाताऱ्या कीर्तनकारांनी सांगितलं म्हणजे बरं वाटतं। काही लोक म्हणते तुम्ही महाराज ते सांगा ना, आता मी महाराजच आहे पण जसं पिकल्याला शेंदाडू गोड लागतं तसं निबर कडू लागत असतं। विठ्ठल विठ्ठल नाही, पिकल्या शेंदे कडू पण गेले। अहो महाराज पुढच्या वेळी सांगतात, लक्ष देऊ नका, आकुल स्त्री दांड्याच्या घाये परघर रिगालिया जरी साहे तरी स्वपती ते वाये सांडिले की। एक आमची माता भगिनी, तिचा नवरा रोजच येऊन मारायचा, सारखं घरी पिऊन आला की सारखं मारायचं। मग तिने एकच विचार केला, रोज ह्याचा मार खाऊन नांदण्यापेक्षा दुसरा केलेला बरा आहे का? मग दुसरा त्या दिवशी केला, त्या दिवशीच मार सुरू झाला, मग पहिल्याला सोडणं गुन्हा झाला का नाही? विठाला त्यांना हसू नका, आपल्याला पुढच्या वेळीच सांगते। हो, परी धर्म पत्नी धांगडी पोखिता जरी एक वडी तरी का परवडी आणावी अंगा। धर्मपत्नीमध्ये लग्नाची बायको, धांगडी म्हणजे रखेली ठेवलेली अंगवस्त्र काय तुमच्याकडे म्हणत असतील ते। मग आता सांगा, दोघीला जर खर्च सारखाच असेल मग धांगडीला करण्यापेक्षा लग्नाचीलाच का करू नये? नाही नाही, खर्च तर सारखाच आहे ना। याच्या पुढच्या वेळेमध्ये सांगतात, आगा पाठीला गेल्या गाये मरण नक चुकेची पाहे तरी समोरीला काय आगळे नक्की जे। याला तुम्हाला सांगतो, आपल्यापेक्षा राक्षस हुशार आहेत। लक्षात ठेवा, युद्धाच्या प्रसंगी लक्ष देऊ नका, समोरचा मारणार आहे असं जर मिलिटरी मॅनला कळालं आणि तो मरण्याच्या भीतीनं जर रणांगणातून पळून चालला तर मागचे लोक काय करतात? त्याला गोळी घालतात। मग मरण अटळे ना, मग मागच्याची गोळी खाऊन मरण्यापेक्षा युद्ध करत असतानाच का मरू नये? तसं कर्मच करायचं ना, मग वाईट करून नरकाला जाण्यापेक्षा चांगलं का करू नये? अहो राजा रावणानं मारीच मामाला बोलून सांगतं, मामा तुम्ही हरणाचा वेश घेऊन प्रभारामचंद्राकडे जा, प्रभारामचंद्र तुमच्याकडे आल्यानंतर मी सीतेला घेऊन येईल। मारीच्यानं सांगितलं, राजा रावणा प्रभारामचंद्र लहान होता तेव्हा मला बाणाच्या पिसाऱ्यानं ओढून लावलं होतं समुद्राला, आता मोठा झाला असेल मी काय तिकडे जाणार नाही। तुम्हाला मामा तुम्ही जर माझं एवढं काम केलं तर 10 गाव जहागिरी दे, तुम्हाला देशील, पण मी परत आलो तर मी तिकडून येत नाही, तुझी 10 गाव जहागिरी मिळत नाही। त्यानं सांगितलं, मामा जाता का नाही? तर काय बाणानेच शिरोड होतो। हुशारच झाला, विचार केला, जातोय तर राम मारतो, नाही जातो तर मग रावणाच्या हाताने मरून नरकाला जाण्यापेक्षा प्रभारामचंद्राच्या हाताने मरून उद्धार तरी का करून घेऊ नये? तैशा वडे ते करणे न निपजे शिनिल्या विने तरी विहित कोण बारे बोल भारी। अर्जुना, अरे मनाला वाटणं असं सैराट वागणं आणि शास्त्र सांगते असं वागणं, मग दोन्ही वागण्यामध्ये त्रास तोच असेल तर मग वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा ऐसे काहून करा काही, ऐसे काहून करा काही, ऐसे
करा काही ऐसे का होना करा काही ऐसे का होना करा काही ऐसे ना कराओ क्या बात. ऐसे का होना करा काही ऐसे का होना करा काही काही पुढे नाही नाश जा पुढे नाही नाश जा विश्वांबरा शरणागत विश्वांबरा शरणागत पुढे नाही नाश जा पुढे नाही नाश जा विश्वांबरा शरणागता विश्वांबरा शरणागता. हो. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, बाबा ऐशी का हो न करा काही पुढे नाही नाश जा. कर्म करायचेच ना, मग वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा असं काही कर्म करा जे केलं असताना पुढं नाश पावणार नाही. म्हणून चांगलं कर्म करा. आम्ही लोकाला सांगतो, मग माळा घाला, पिऊ नका, खाऊ नका, पंढरीची वारी करा. काही लोक इंगळे मारत. आम्ही जरी तुमच्या कीर्तना भजनाच्या भानगडीत नसलोत म्हणजे ही भानगड, आम्ही ह्या भानगडीत नसलो तरी आम्ही पाप बी करीत नाहीत. अरे काहीतरी करीत असतात ना. नाही पुण्य केलं तर पाप करताना. आम्ही म्हणतो तर आळंदी पंढरीची वारी करा. काही लोक म्हणतात नाही करणार, नका करू. नाही आळंदी पंढरीची केली तर दवाखान्याची करतात, पोलीस स्टेशनची करतात. वाऱ्या थोड्याच तुमच्या बंद येतात. पण जी अशी वारी करा जे केलं असताना पुढे नाही नाश जा. लक्षात ठेवा मायबापो, कर्म तुम्हाला चुकणार नाही. नाही 10 रुपये परमार्थी कार्यात खर्च केले तर 20 रुपये दुसरीकडे घालतात. कर्म करणार नाही म्हणणारा वेडा आहे. 18व्या अध्यायात माऊली सांगतात, आणि हा गा सव्वेसाची मूर्ती लावणी देहाची खंती करीती कर्माची ते गावंडे गा. कर्म करायलाच लागण, पण वाईट करून नरकाला जाण्यापेक्षा चांगलं करा. करणार नाही म्हणून भागत नाही. हो विनोद सांगतो, एका सासूनं सुनाला सांगतं, हे पोरी सुनबाई 12 वाजलेत अजून स्वयंपाक झाला नाही, गडी माणसं आता जेवायला बघतील, काय करायला पाहिजे. ती म्हणजे हो आत्या एवढं काम करून तुम्ही रागवतच असाल ना, मी अजिबात चपात्या करणार नाही. सासूनं सांगितलं तुला चपात्याच करावं लागतात. नाही करीत म्हणली जा. उठली रागा रागा बसली शेजारणीकडे जाऊन, आणि म्हातारीला म्हणली कर कशी करीत चपात्यात. अशी शेजारीने स्वयंपाक करू, तिला बसली करानं सांगत, मी एवढं काम करते म्हणले सकाळपासून. तरी माझी सासू नाराजच होती, आणि आता मला म्हणली बघ चपात्या करावं लागते. मी तिला म्हणले करायचीच नाही, आणि आले बघ उठून. बसल्या बसल्या बोलत बोलत बसली, तिला उठत येत का तर तिथंही स्वयंपाकच चालू होता. तेवढं तिचं पोरगा रडायला. ती म्हणते त्याला पाजा ना, मी तेवढ्या लाठी दे 2-4 चपात्या. मग चपात्या चुकल्या का हिला? नाही, घरच्या करायच्या आधी शेजारणीच्या केल्या. विठाला अरे मग कर्मच करायचंय ना. मग वाईट करून नरकाला जाण्यापेक्षा असं करा ना. अहो काही लोक तुम्हाला लक्ष, विनोद हसण्यावारी नेऊ नका. आता 30-35 वर्षापासून भांडवल आहे बाजारामध्ये. विनोदाचे 6 पुस्तक आहेत. आता यूट्यूबवर ऐकतात, मनमंदिराच्या कार्यक्रमात आण किंवा बऱ्याच महाराज लोक कोण ऐकत असतात. फक्त विनोद हसण्यावारी नेत जाऊ नका. तुम्ही 10 रुपये परमार्थात खर्च नाही केला तर तुम्ही जर हे केलं तर तुमचे पैसे वाचत नाहीत. नाही इकडे 10 घातले तर दुसरीकडे 20 घालतात. मी रस्त्यानं चाललो होतो, एक माणूस बारक्या पोराला मारित होता. मी म्हणलं का म्हणून मारायला मामा त्याला? काय ना म्हणलं इंगळे महाराज, मी त्याला एक शिल्पर चप्पल आणली नवी विकत. मी म्हणलं मग काय झालं? मी म्हणलं पायऱ्या झिण्या चढताना त्याला एक पायरी सोडून चढ म्हणतो मी. म्हणलं कशामुळं? म्हणलं तेवढीच चप्पल घासायची कमी होईल ना, त्याच्यामुळे एक पायरी सोडून चढ म्हणतो. मी म्हणलं मग काय झालं? म्हणजे हा 2 पायऱ्या सोडून चढला. मी म्हणलं पण फायदा झाला ना. म्हणला पण पॅन्ट फाटली ना, फायदा होऊन काय करायचं? अरे चप इकडं गुतवर इकडं घालून बाटला. नाही, तुमचा खर्च कमी नाही हो. तुम्हाला कर्मच करायचे ना. मग वाईट करून नरकाला जाण्यापेक्षा असं करा जे केलं असताना नाश पावणार नाही. महाराज लक्षात ठेवा, आता नाश पावणारं कर्म कोणतं आहे? नाश न पावणारं कर्म कोणतं? ज्या शरीरानं आपल्याला परमार्थ करायचा आहे तो सुद्धा नाश पावणार आहे. शरीराटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. हे सगळं 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 आहे. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन,
बीज ज्याचा क्षीण तिची फळ, बीज ज्याचा क्षीण तिची फळ, बीज ज्याचा क्षीण त्याची फळ, नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन, जाता क्षीण तेजे फळ, बीज जाता क्षीण तेजे फळ, बीज जाता क्षीण तेची फळ, नाशिवंत प्रिया पुत्र धन, नाशिवंत प्रिया पुत्र धन. ऐका सज्जन अहो माय बाप, हे सगळं नाश पावणार, आपल्या पुढं उपयोगाला येणार नाही. पुढे नाही नाश. असं करा जे पुढं. मला तुम्ही सांगा किती पैसे कमवल्यानंतर, आता मला सांगा मधुबा तुमच्या भागात मेल्यानंतर काही पाटील संघ नेता आहेत? तुम्ही कॅसेटमध्ये विनोद ऐकला असेल, मेल्यानंतर संघ येणारं भांडवल गरीबाला आणि श्रीमंताला सारखंच आहे. गरीब मेला का आणि श्रीमंत मेला का, ठरलेलं मटेरियल आहे. 500-600 गवऱ्याचा उंडा, बांधायला सुतुळीचा बिंडा, पाणी प्यायला खापराचा हांडा, फोडायला खाडकावरला धोंडा, ह्याच्यापेक्षा काय जास्त आहे का? तुमच्याकडं काही नाही. मग ते न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तया यमाज्ञा. किती कमाव, हे बायका पोरं हे सगळे आपल्या पुढं उपयोगाला येणार नाहीत, उलट आपल्या हिताला आडी येणार आहे. ज्याची तुझं गुंती आणि ते तुझं मोकली ती. असं सांगितलं काही लोकांनी, इंगळे महाराज तुमचं घरच्याचं बिघडलेलं दिसते तेव्हा असं बोलतात तुम्ही. आता बिघडलेलं तुमचं सुद्धा पण कळत नाही, त्याला मी का करू? कसं आहे महाराज, हे सगळे घरातले मानतेत ना आपल्याला, पण कुठपर्यंत जोवर हे चळण गा तोरी म्हणती माझा, मान्यते लान थोर दे सुखाच्या काजा, इंद्रिये मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोचे देह न, धनवंत पुरुषाशी तिरी लवटव करे कैशी, तुकडा देखुनी सुनी जैशी हलवी पुशाशी कुकान. जसं महाराज नाथ महाराजांची भाषा, अर्थ नाही सांगत, आपल्या पत्नीला मनपसंत साडी मनपसंत दागिने आणा, बघा हे करू का ते करू का करते, आणि एखाद्या वेळेस पैसे नसू द्या, त्या धनाची झाली तुटे, तिरी वसवसुनी लागे पाटी, आता नावडती तुमच्या गोष्टी. तिला सांगितलं एवढ्या दिपोळीला नाही दागिना घेतला, बाजारात दुष्काळ आहे, समजून घे ना. ती म्हणते काय समजून घे, बसा गप, तुम्हाला तर काय अक्कलच नाही म्हणते. अक्कल नाही म्हणजे नक्कलच नाही ना, अक्कल कुठली राहते? बायको पदोपदी अपमान करते. महाराज तुम्हाला सांगू का, कबीर महाराज सांगतात, सब पैसे के भाई दिल का साथी नाही. कुणाचंच कोणावर उदाहरण सांगतो. एक माणूस पारे महाराज मित्राला भेटला, तो म्हणला सोमवारी राहुरीला ये कोर्टामध्ये. म्हणला का? एका मुलीचं माझं रजिस्टर मॅरेज होणार आहे, आम्ही आईवडिलाच्या विरोधात जाऊन लग्न करणार, आम्ही एकामेकाशिवाय जगू शकत नाही, खूपच प्रेम आहे आमचं. तो म्हणला सोमवारी नाही वेळ, मंगळवारी येतो म्हणला घरी. हे गेलं मंगळवारी घरी. ते बोलले काल किती वाजता झाला कार्यक्रम? म्हणलं कोणता? लग्न नाही जमलं म्हणलं, ते कालच बिघडलं म्हणला. म्हणलं कसं काय बिघडलं? लई प्रेम होतं त्या मुलीचं माझ्यावर, माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण कोर्टात गेलं. त्यानं विचारलं बँकेत तुमच्यापाशी किती पैसे आहेत? मी तिला सांगितलं रुपयासुद्धा नाही. तसं म्हणलं की तिथूनच आले राव म्हणलं माघारी. ते मित्र म्हणलं कुठं गेलं प्रेम? माझं असंच झालं, एका मुलीचं माझं रजिस्टर मॅरेज करायचं ठरलं. कोर्टात गेलं मला तिने हेच विचारलं होतं की बँकेत तुमच्यापाशी किती पैसे आहेत? तिला सांगितलं माझ्यापाशी रुपया बी नाही, आमचे चुलतेचे यांच्या नावानं 25 लाख रुपये आहेत आणि ते आपल्यालाच होणार आहे. तो म्हणलं मी तसं म्हणलं की तिनं चुलत्या संकट लग्न लावलं. मी आलो म्हणलं माघारी तिथून. आता मला सांगा, अरे प्रेम तुमच्यावर आहे का पैशावर? काही नाही हो. ज्याच्यासाठी आपण गुंतलोत ना हे सगळे, आता किती ते सकाळी सकाळी शहराला पोहायला जातात, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मामा? स्विमिंग. हा ऐका, एका माणसानं काय केलं, बायकून पोरगं संग नेलं, 100 फूट लांब ठेवलं आणि 10 पावलं पुढं जाऊन काळजी करायचं आणि मागं बघायचं. आणि बायकोला म्हणायचं पुढे येऊ नका बरं का. पत्नी म्हणती कळते आम्हाला, जा तुम्ही तुमचं. हे 10 पावलं पुढं जाऊन पुन्हा मागं बघायचं, येऊ नका. ती म्हणती कळतंय हो. हे गेलं उडी टाकलेली लागलं ना पोहायला, तेवढ्या ते पोरग म्हणतं आई मी जाऊ का? जाऊ. आई म्हणतो नको बाबा, पाणी लय खोल आहे. आणि ते म्हणला पप्पा कसे पोहतात? म्हणजे त्यांचा विमा काढायला आहे. आता हे विम्यावर टपलेले गिराय का काय आपल्या उपयोगाला येणार आहेत? अरे हे काही तुम्हाला सांगू का, लक्ष देऊ नका. विनोद माझी हसण्यावारी नेऊ नका. 250 गोष्टीचं पुस्तक आहे, 6 भागाचं. मेल्यावर पुढं काय उपयोगाला ना असं कर्म करा. लक्षात ठेवा. एक माणूस आजारी पडला, 3 मित्र भेटायला आले. एक मित्र म्हणला काळजी करू नको, वाटेल तेवढे प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न करेल, पण धीर सोडायचा नाही. दुसऱ्या मित्राने विचारलं तू काय करणार? तो म्हणला डॉक्टरची औषधाची जिम्मेदारी याने घेतलीत, तेवढं करून प्रारब्ध कुणाला चुकलं ना. तू जर मेला ना, आम्ही 10 दिवस 10वा 13वा सगळं वर्ष श्राद्ध व्यवस्थित पार पाडू. तिसऱ्याला विचारलं तू काय करणार? मला दोन्ही कामं यायनं घेतलेत, मी एकच करू शकतो, मेल्यानंतर पुढचा जन्म घेईपर्यंत मी तुझ्या बरोबर येण्याचं काम करेन. मित्र कळाले नसतील. पहिला मित्र कोण? पैसा.
वाटेल तेवढे प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न करेन. दुसरा मित्र कोण? आपली भावकी, सुतक पाळणारे, पिंडदान करणारे. तिसरा संघ येणारा मित्र कोण? केलेलं पाप किंवा पुण्य. विठ्ठल आपल्या बरोबर काय घेऊन जायचं? महाराज म्हणतात असं काय करा, पुढे नाही नास जा. माता नाश न पावणारं कर्म कोणतं? विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, क्या बात आहे. विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत. भूतजात वंदोनी, भूतजात वंदोनी, भूतजात शरणागत, विश्वंभर शरणागत, भूतजात भूतजात वंदोनी, भूतजात वंदोनी, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, शरणागत. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात असं कोणतं कर्म आहे? विश्वांभरा शरणागत. मायबापो, जो विश्वाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा त्याची शरणागती करा. पण शरणागती करण्याची पद्धती सांगतात. भूत जात वंदोनी, सगळं जगत देवरूपाने पहा. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोगनिशी जाणं माझा. महाराज सगळ्या जगत देवरूपाने पाहणं. पहा म्हणण्यापेक्षा आमचा वारकरी संप्रदायाचा धर्मच तो आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवात, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेद भेद भ्रम मंगळ, भेद भेद भ्रम मंगळ, ऐकाचे तुम्ही भक्त भागवत, ऐकाचे तुम्ही भक्त भाग. भेद भेद भ्रम मंगळ, भेद भेद भ्रम मंगळ, ऐकादी तुम्ही भक्त भागवत, ऐकादी तुम्ही भक्त भागवत. हो, सगळा भगवान नटलेला पहा. महाराज म्हणतात भूत जात वंदोनी. नाही नाही, आमचा वारकऱ्याचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. ऐका, लक्षात ठेवा माय बापा. भेद मानायचा नाही. जिथं भेद आहे तिथं देव नाही. संप्रदाय वेगळे असतील, फड वेगळे असतील, नावं वेगळे असतील, गावं वेगळे असतील, क्रिया वेगळ्या असतील, पण एक आमचा भगवान नटलेला असं समजून शरणागती करा. तुम्हाला सांगू, विष्णुमय जगाच्या शेवटच्या चरणात सांगतात ना, तुका म्हणे एका देहाचे अवयव. ऐका, नावं वेगळे आहेत, गाव आता हात, कान, डोळे, नाक, तोंड, पाय, नावं वेगळे आहेत, क्रिया वेगळ्या आहेत, फक्त एका देहाचे अवयव होते. तुम्हाला विनोद सांगतो. वैशाखाचा महिना होता, आंब्याला पाड लागला होता. एक माणूस आंब्याच्या झाडा काढून पुढे गेला आणि नेमकं पाडाचा आंबा खाली पडला. आंबा पडल्यानंतर दणकन आवाज आला. लक्ष देऊन ऐका. आवाज आला. आवाज ऐकला कोणी? कानाने. आंबा बघितला कोणी? नेलं कोणी? हात चलते तुमच्याकडं. नेलं कोणी? पायानं. उचलला कोणी? खाल्ला कोणी? चव कोणाला कळाली? आणि का खाल्ला म्हणून हाणला राखणदारा. मार कोणी खाल्ला? आहे का मेळ कोणाची कोणाला? अरे ते आंबा बघितलाय कोणी, खाल्लाय कोणी, पण जरी क्रिया वेगळ्या असतील, पण तो का म्हणे एका देहाचे एक आमचा भगवान नटलेला आहे असं म्हणून शरणागती करा. पण दुर्दैव अलीकडे महाराज सध्या वारकऱ्यातली वारकऱ्यात देव दिसत नाही, जगाचं द्या सोडून. तुम्हाला सांगू अण्णा महाराज, साधूवर प्रेम करणारा समाज भरपूर आहे,
साधूवर प्रेम करणारा समाज भरपूर, पण साधू साधूवर प्रेम करणारा दुर्मिळ आहे. विठ्ठल विठ्ठल. हो नाही, आम्ही ह्याचे त्याचे निंदा अहो संघ फिरतेत मधुकर भाऊ, संघ फिरतेत पण एकामेकाला नाव ठेवतात. सुरुवातीची गोष्ट, नवीन गावात सप्ताह असला का एक नवीन माळ घातलेल्या माणसांना असे वाटण्या करून नेलेल्या असते, 2 तिकडं 2 इकडं असे आंघोळीला. एका नवीन माळ घातल्यानं मला तुम्ही 2 जण चला माझ्या घरी गेले. आता त्यांची विचारपूस करावं म्हणून सहज ज्याला आंघोळीला पाणी टाकलं दुसऱ्या महाराजाला विचारलं, ते आंघोळीला गेलेले महाराजाचा काय परिचय, कसं काय स्वभाव? हे मला बैल आहे तो. मला संघ राहते, संघ फिरते आणि बैल आहे. मग त्याची आंघोळ करून आले, ह्याला पाणी टाकलं. पुन्हा ह्याला विचारलं, ते महाराजांचं हाय गाढव आहे, त्याला काय अक्कल नाही. आता तो नुसतं आपल्यासारखं ऐकून घेणारा नव्हता. दोघांची देवपूजा होऊ दिली आणि जेवायला बसा मला. एकाला आणली कडब्याची पेंडी आणि एकाला गवताची पेंडी. ते म्हणले आमची टिंगल लावली का? म्हणला मे नाही, हा तुम्हाला बैल म्हणला म्हणून कडबा आणला आणि हा गाडव म्हणला म्हणून गवत आणलं. असे जोपर्यंत लोक हुशार होत नाहीत तोपर्यंत आमचं बंद होत नाही. विठ्ठल. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता धारण करा व्यवहारामध्ये. महाराज एखाद्याकडून कुठली गोष्ट पाहिजे असेल पाटील तर आपल्याला नम्रता दाखवायला पाहिजे. एका बाईनं सुनाला सांगितलं, जा शेजारणीकडे ताक करते, ताक घेऊन ये म्हणली. ही गेली गाडगं घेऊन आणि तिला काय म्हणते, थोबाडकड काय बघते का, लाज वाटते का, डोळे गेले का, किती वेळ झाला उभा, ते ताक म्हणली, बघ माझंच ताक फुकट द्यायची द्या, मलाच म्हणते डोळे गेले का, लाज वाटते का, ते ताक. असं म्हणलं कसं काम होईल? ती म्हातारी म्हणली, संपलं ताक. आल्यावर हे सून म्हणली, हे तुमचं गाडगं. म्हणली काय झालं? म्हणली संपलं. एवढ्या लवकर कसं संपलं? आता ताक करीत होती. तू काय म्हणली? काय नाही. तिला म्हणले डोळे गेले का, लाज वाटते का, थोबाडकड काय बघते, ती ताक. ती म्हणली असं म्हणल्यावर कुठं काम होत असतं का गं? मग ही म्हातारी उठली. त्या बाईनं सुरुवात तिथून केली. त्या बाईचं पोरगं रोडला खेळत होतं आणि ते पोरगं खेळवीत खेळवीत निघाले. त्या बाईला इतका आनंद झाला, माझ्या लेकराचं कोड कौतुक कुणीच करीत नाही. ह्या बाईन बघा तुम्ही आमच्या माता भगिनी लेकरं खेळविताना गाणे म्हणते, घोडं होते, तुम्ही आम्ही सुद्धा पाटकुळी घेतो. विठ्ठल विठ्ठल किती बाऱ्या म्हणलो, एक सुद्धा म्हणत नाही महाराज. तुम्ही सांगा ना, लेकरं खेळताना बघा त्या बाईनं सुरू केलं, माझं मंडणं जातं भुया चाळीनं, खातं जिलाबी चोरून, चांगलं मंडणं. अहो एवढं कौतिक त्या बाईला, इतका आनंद झाला. त्या पोराला टेकलं आणि ती म्हणते, वैस म्हणली का, लेकराला रोडला नका जाऊन ते जाऊ. ती म्हणली काय झालं? काय 17 घरचे 17 येणार जाणार, कुणाची नजर कशी कुणाची कशी. तसं हे नजरेच्या पलीकडलं होतं म्हणा, कारण शनी आमुषाला याच्या पाय पडे तर काम भागवत होतं. आणि कुणाची नजर, तिला गरज होती फक्त ताकाची. विठ्ठल. एवढं वर्णन केलं. आता वर्णन करायसारखं लेकरू वाटलं काय वाटत नाही. आता काय, आता बघतो आपण काही लहान सुंदर लहान मुलं इतके सुंदर असतात, दोंडे बारा, बघितलं की त्याला पटकन कडेला घ्या वाटतं आणि काहीला बघितलं की लांबून जा वाटतं. उगा किड्या शेण्यासारखे लेकरं असतात. कुपोषणचे लेकरं बघा की सटवे सोबणी झालेले, हातापाय काडीवणे, ढेरी टपूची टपू, शेदडीची माश्या नाकावर, दुधाचा काला ढेरीवर, ते असं बसलेलं. तरी त्याची आईनं म्हणा, बघा माझा वाघ कसा जेवतो, चव आले तो ह्या वाघाला. नाकावरल्या मासे हाणायच्या काळात आणि तसल्यात त्या वाघाला म्हणायचं. तितक्यात त्या वाघाचं तोंड एखाद्या कुत्र्याने येऊन चाटाव कड लागली वाघाची. आई म्हणते, बाळ्या ते कुत्रा हाण ते होतं, जा मी का म्हणा हानी. आता असं असलं तरी वर्णन, तिला फक्त मतलब होता ताकाचा. पोरगं टेकलं निघाले. ती म्हणजे वंशी येते मी. ती म्हणजे ताक नाही जाणार. म्हणले मी गाडगं नाही आणलं. म्हणजे माझं देते ना. विठ्ठल. आता बिघडलं कुठं बोलण्यामध्ये. नम्रता पाहिजे ना. तुम्हाला सगळ्या जगाचं भरण पोषण करणार आहे, त्याला नम्रता नको. ताकाचं पाणी मिळवायला नम्रता लागते. कुठलीही गोष्ट नम्रतेशिवाय नको. महाराज म्हणतात, विश्वांभरा शरणागत भूत जात, आणि सगळ्या भूतमात्रामध्ये देव आहे असं समजून वागा. आणि तुम्हाला सांगू का, देव आहे म्हणून भेटतोय, पण लोकांची भावना बसत नाही. निळोबाराय सांगतात, भूतीदेव म्हणून भेटतो या जना, भूतीदेव म्हणून भेटतो या जना, नाही भावना नर नारी. नाही हे भावना नर नारी. भूतीदेव म्हणा भेटतो या जना, भूतीदेव म्हणा भेटतो या जना, नाही हे भावना नर नारी. नाही हे भावना नर नारी. भूतीदेव म्हणून भेटतो या जना, भेटतो या जना. भूतीदेव म्हणून. हो वाटू नका ते काय लग्नाला आलेले नाही ते. भूतीदेव म्हणून भेटतो या जना, भूतीदेव म्हणून भेटतो या जना,
भावना नर नारी नाही हे भावना बुद्धी दे मनोनी भेटतो या जना बुद्धी दे मनोनी भेटतो या जना नाही हे भावना नर नारी नाही हे भावना नर नारी जाकले मुठ सावा लाखाची विठाला 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 या भूतवात्रामध्ये देव आहे, शरणागती केल्यानंतर मिळतो, पण नाही हे भावना नर नारी. लोकांची भावना बसत नाही, लोकाला पटत नाही. महाराज आता किती गोसाई महाराज किती उदाहरणं सांगू तुम्हाला. उलट सांगितलेलं पटत नाही, पण सांगणाऱ्यालाच वेड्यात काढणारी माणसे. तुकाराम महाराजासारखे कंटाळे. महाराज म्हणते शिकविले काय न चलते तया बोली येले वाया बोल जाते. अशा माणसाला सांगून उपयोगात. आता पूर्वीच्या काळातली गोष्ट, तुमचं गाव नदीच्या कडेला पहिलं असं आहे, पहिलं पाणी वाहण्यासाठी पखाली होते ना कोळ्याकडं, चमडीची पकाल रेड्याच्या पाठीवर द्यायची आणि गावात सगळं पाणी फिरवायचं. मग ते बैलाला महादेवाला सोडलेला बैल तिकडे काय म्हणते तुमच्याकडं, पौळ ना, पौळ वळू नंद्या कुठं कटाळ्या, आमच्या भागाला कटाळ्या म्हणतात. आता त्या कटाळ्याने त्या रेड्याकडे बघितलं, त्याला म्हणलं ए किती वजन वागवतोय, म्हणलं अख्खा दिवसभर सगळ्या गावाला पाणी पुरवतो. तो कटाळ्या म्हणला दे सोडून, माझ्याकडे बघ ना, म्हणला काम नाही धंदा नाही, कुणाच्या जेवारी जातो, कणसाशिवाय खात नाही, मोकळ्याला मोकळा दे सोडून. पण शिकविले काही न चलते. एवढा उपदेश केला तरी ते शेवटी ते रेडा म्हणतो बेटा तो बैल ते बैलच राहिला. तुम्हाला कसं काय म्हणला, शहाण्या वजन किती कासा ना पण गार किती लागत आहे. आता काय सांगा वाटल्या माणसाला, आता तसं आता सांगू जर ह्याला काही उपयोगच होत नाही. अरे भूत्रा मात्रामध्ये देव आहे बाबा, शरणागती मिळतो, पण तरी विश्वास. मग आमच्यावर विश्वास नसेल ना, म्हणजे निदान शास्त्र काय सांगतंय ते तरी श्रुतीचे काने गाफल श्रुतीचे कोळ जाणोनी विश्वंभर शरणागता विश्वंभर शरणागता. वा वा महाराज, म्हणजे BSNL रेंज आहे समजायचं. विठाला 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 विठाला. मला वाटलं सगळं आयडियावरच चालतं काय की. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, बाबा आमच्या शब्दावर विश्वास नसेल, निदान शास्त्र काय सांगतं बघा ना. श्रुतीचे का नेगा फळ सार मूळ जाणोनी. श्रुती माता काय सांगते, सार काय आसार काय याचा विचार करा. लक्ष देऊन ऐका मायबापो, हे जगतच सारा सारा मिश्रित आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. हे तत्वज्ञ संत स्वीकारती. हे जगत सारासार मिश्रित आहे आणि याची निवड करायची. लक्ष देऊन ऐका. आसार जगत म्हणून त्याचा त्याग करणार तर सार भगवान जातो. जर अंगीकार करतात तर आसार जगत त्याचं दुःख भोगावं लागतंय. मग सार आसाराचा विचार करायचा कसा. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत सांगतात. राजहंस पक्षीच्या पुढं दूध आणि पाणी मिसळून ठेवल्यानंतर ते सार दूध पिऊन टाकतं आणि आसार पाण्याचा त्याग करतात. आमच्या माता भगिनी दधी मंथन करत असताना सार लोणी बाजूला काढतात आणि आसार ताक हे बाजूला काढतात. शेतकरी खाळ्यामध्ये धान्य उपनेत असताना सार धान्य खाळ्यामध्ये पडतं आणि आसार भुसकट उडून जातं. सोनाराकडं सोनं घेऊन गेलं, शुद्ध सोनं बाजूला काढतो आणि बट्टी बाता असते ती बाजूला काढतो. तैसे विचारिता निरसले सहज प्रपंच सांडवले. मग तत्वतः तत्व उरले ज्ञानी अशी. कैसे दृष्टांत सांगितले तैसे. लक्ष देऊन ऐका. आता सुज्ञ ऐकणारी मंडळी आहेत. इतकं सांगितल्यावर प्रत्येकाच्या ध्यानात येणार आहे. सार दूध आहे, आसार पाणी, सार लोणी, आसार ताक आहे, सार धान्य, आसार भुसकट. आता तुम्हाला बसलेल्या लोकांना विचारतो, आता काय माझं तुम्हाला ऐकू येईल, पण तुमचं मला परत ऐकू यायचं नाही, कारण अंतर लय लांब आहे. आता लयच हे येटण लांबल्यासारखं झालं. येटण कळतं ना इकडे. आता खरं आता वळसे पाहता सरांना माहिती, सगळ्यांना आता सगळ्या महाराज लोकांना माहिती. एवढ्या लोकात कीर्तन करायची पहिली शेवटचीच वेळ असेल. आणि अंतर लय लांबचं पडलं ना तुमचं माझं. बरं जाऊ दे. आता तुम्हाला सार आसाराचा विचार. सार दूध, आसार पाणी, सार लोणी, आसार ताक. आता तुम्हाला विचारतो, भुईमुगाच्या शेंगा टरफलं कसं आहे, आसार आहे. आणि शेंगदाणे सार. खारीक टरफलं कसं आहे, सार. बी कशी आहे, आंबा टरफलं कसं आहे, कोई रस. पेढा टरफलं कसं आहे, पेढ्याला टरफल नसते ना. बरं जाऊ दे. आता देवाचं नाव कसं आहे, सार. आणि संसार मग सोडणार ना उद्यापासून. अहो नका सोडू, नुसतं कळालं तरी बास. विठायला ऐका, तुम्हाला सार देव कळालं तरी ठीक आहे. आसार
अहो सारासारातलं कुठं कळतं, पण दुर्दैव आमचं असं आहे, लक्षात ठेवा, लक्ष देऊ नका. विनोद हसण्यावरील सार भगवान पटत नाही आणि आसार संसार सुटत नाही. किती प्रमाणे सांगू तुम्हाला. अहो आम्हाला खोटं सुटत नाही आणि खरं पटत नाही. जाऊ द्या, एक 15-20 वर्षाचा काळ असेल बघा, माझ्या काय आठवणीत नाही नेमकं. मुंबईला एका नटीची हत्या झालेली, वरून गच्चीहून ढकलून दिली का उडी मारली, काय त्या नटीचं नाव आहे बघा, दिव्या भारती. बरोबर आहे, दिव्या भारतीचं आहे. बरं जाऊ द्या, परवा दिवशी आरतीताईचा अभंग कोणता होता घेऊ का हाणून आता. म्हणजे 20 वर्षाची दिव्या भारती अजून ध्यानातली गेली नाही, परवा दिवशीचा अभंग पाठ नाही, याच्यापेक्षा वाईट कोणतं आहे. नाही कशासाठी सांगितलं, खोटं सुटत नाही खरं पटत नाही. आपण किती सांगा, सार देवाचं नाव, आसार संसार आहे. अहो तुम्हाला सांगू माय बापा, अहो जाऊ द्या, लय आता आजातवादाच्या दृष्टिकोनातून विचार केला, संसार सार आसाराचा विचार करण्यापेक्षा आजातवादाचा दृष्टिकोन केला तर संसारच नाही, प्रपंच एक झाला होता, हित समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती न झाला प्रपंच आहे, संसार झाला नाही, आज नाही, होणार नाही. काही लोक म्हणते इंगळे महाराजाच्या डोक्यावर परिणाम झाला. महाराज संसार नाही म्हणतात, आमचे काय आले तुम्हाला काय सांगावं. अहो नाही म्हणूनच आले, हे खोटं आहे पण खरं वाटतंय म्हणून दुःख. जैसे क्रूड तरी कापडेचे, परी लहरी येत होत्या ही साचे, रज्जू सर्पकार आणि भाषी येले जसं दोरीवर सापाचा भ्रम व्हावा, तसं हे खोटंच आहे पण आपल्याला खरं वाटतं म्हणून भीती वाटते. जाऊ द्या, एका पोराची आजी मागच्या रूममध्ये भेट, त्यानं ते प्लास्टिकचा साप असतो ना जनरल स्टोरच्या दुकानात, वाकडा तिकडे ते आणला आणि असा माग धरला आणि जवळ गेलो त्या म्हातारीच्या अंगावर टाकला. म्हणलं आजी साप, म्हातारीने आग केलं जागेवरच मेली. साप होता का, मग म्हातारी मेली हे तर खरं आहे ना. मग साप नसताना का मेली, तिला खोटं खरं वाटलं म्हणून. तसं संसार नाही म्हणूनच हाले, असल्यावर काय हालायचं का. जाऊ द्या, दोघं नवरा बायको, बायको नवरा म्हणते हो तुम्हाला किती बरं सांगितलं, लेकरं बारकाले लेकरी तर घरात दूध आणायला म्हैस एखादी घेऊन या म्हणून, शेजारणीकडे गेले तर निम्म दूध आणि निम्म पाणी देते, तिचं बोलणं बी ऐकून घ्यावं लागतं. आणि बरेच दिवस झाले बायको म्हणजे तुम्हाला इतकं बोललं तरी अक्कलच नाही. तो मला बघ, तो माझी आज अक्कलच काढली ना, आता बाजारात जाऊन म्हैसच आणतो तर तोंड दाखवतो म्हणला, अशी प्रतिज्ञा केली आणि गेलं बाहेर. पण गावात क्रेडिट चांगलं असल्यामुळं 5 पैसे कोणी दिले नाही. जाऊ द्या म्हणला, आता आमच्या गावात नाही दिलं, बाजारातून आणू मला विकत. आता तिला माहिती नवऱ्यानं तोंड दाखवणार नाही अशी प्रतिज्ञा केली आणि ती लगेच कुंभाराकडे गेली, एक मोठं एक छोटं एक लहान सगळ्यात असे 2-4 गाडगे घेऊन आली आणि मग गेलं बाजारात. आता गावात कोणी केलं दिलं नाही, बाजारात तरी कोण देईन. आलं रिकामच माघारी नाराज होऊन आणि आल्याला ते गाडग्याचं प्रदर्शन दिलं. बायकोला म्हणले गाडगे कोणी आणलेत, मीच आणलेत. कशाला आणलं ते मोठं गाडगं, म्हणले म्हशी दुधात ताक करायला, तुझ्यापेक्षा लहान आहे ते म्हणले दूध तापवायला, आणि सगळ्यात लहान आहे ते गावात माझी बहीण आहे, तिला कधी कधी दही दूध द्यायला तिच्या बापाने ठेवले म्हणला. आणि अशी मारली का नाही, ती म्हणली मी देणार. हे म्हणला नाही, खर्च आम्ही करायचा. मग अशी मारली, शेजारीने बघितलं, शेजारीने आली, ह्याच्या 2 थोबाटीत दिल्या. तो म्हणला ओ मावशी कशामुळे मारलं, कशामुळे म्हणजे तुझ्या म्हशीनं माझा 4 वाफे घास खाल्लाय. तो म्हणला मावशे म्हैसच नाही तुझा घास कसा खाल्ला, म्हणले म्हैसच नाही मग मारी तू काऊन बायकोला, आहे का कुठं नको चुकत. अहो म्हैस असती तर भांडणं नव्हते ना विठ्ठल. नाही त्या गोष्टीचा अंगीकार केला म्हणूनच दुःख भोगावं लागतंय ना. महाराज संसार झाला नाही, आजही नाही, होणार नाही. मग सार काय आसार काय याचा विचार करा, तो विचार इथं करायचा. सारासार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठे विठोबाचे, आणि ती संधी येवणी नरद्या विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्गे, धराव पैधीर भजन विचार, धरावा पैधीर भजन, येवणी नरद्या विचारावे सार, विचारावे सार, येवणी नरदेहा विचारावे सार, विचारावे सार, येवणी नरदेहा विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्गी, धरावा पैधीर भजन, धरावा पैधीर भजन, नरदेहात आल्यानंतर सारासाराचा विचार करा, कारण सार देवाचं नाव आहे. असा संसार ही संधी पुन्हा नाही हो.
म्हणून लक्षात ठेवा, सार मूळ जाणून. आता किती उदाहरणं सांगू, मगा सांगितलं तुम्हाला. खरंच दुर्दैव असे महाराज, सार लोकाला लवकर कळतच नाही. मी म्हणतो काही लोकांना सांगितलं आम्हाला सार कळत नाही. आसार कळत आहे का? दोन्हीतलं कोणतंही कळू द्या, फायदाच आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये ते तांदळाच्या बॅगा असायच्या, सर लोक सांगतील शाळेमध्ये असायच्या. मग शहरचं वातावरण, गारगुटी हा शब्द तिला माहीत नाही. खेड्यापाड्यात आपले गारगुटी असतात. पण मग एका माणसाने त्या बाईला सांगितलं ह्याच्यात गारगुटी झाल्यात, त्या बाजूला काढा. ते म्हणले गारगुटी नाहीत कळत मला. म्हणले तांदूळ कळतात का? म्हणले तांदूळ काढ. म्हणले तांदूळ निघाले म्हणजे गारगुटी निघणारच आहेत. नाही, सार काढायला तरी आसार नाही तर कोणतं तरी होतंच ना हो. मला जायचं का? नाही मला वाटलं का दुसरीकडे आहे कुठं. अरे सार तांदूळ काढायला तरी खडे निघतात. आज अण्णा महाराज प्रदक्षिणा करत होते. एक माणूस म्हणतो आंधळ्याला रुपया, आंधळ्याला रुपया. जवळ गेलो त्याला बघितलं, म्हणलं तुला तर एका डोळ्याने दिसते ना रे. म्हणलं मग 50च पैसे द्या. हे आटली विचित्र हो, आता काय सांगा तुम्हाला. हे आटली विचित्र असतात, आता काय सांगा खरं तर. आणि मग ते पोरानं प्रत्येकाच्या हातात ₹1 ठेवत गेला. इतकी चिडली ती भिकारी. लाज वाटते का रे? म्हणजे 1000 2-2 हजाराचा ड्रेस आहे अंगावर आणि ₹1 दान करता. पोरं म्हणजे पैसे दिले ती दिले आणि आपल्याला शिव्या खायची पाळी आली. ते पुढं निघून गेले. एक माणूस माझ्यासारखा शहाणा दर्शन करून निघाला. भिकाऱ्याचे हात करीत प्रत्येकाच्या हातात असं ठूत गेला. असे भिकारी गदा हटले का नाही. ते पोरं थांबले. म्हणजे थांबा. म्हणजे का? या माणसानं नक्की ₹5 दिले असतील. म्हणजे कशावर? म्हणजे भिकारीलेच खुश झालेत. ₹8 देऊन बी शिव्या दिल्यात. मग जवळ गेलं ते म्हणजे मामा तुम्ही ₹5 दिले काय? ते मला ₹5 5 पैसे सुद्धा नाही. मग एवढे कसे खुश केले? काय नाही, सगळ्यांच्या तळ हातावर गुदगुल्या केल्या म्हणलं. अरे म्हणजे गुदगुल्या बऱ्या वाटल्या. आता काय हे माणसं खोटं पटत हो, लोकाला खरं पटत नाही. आता किती उदाहरणं सांगू तुम्हाला. म्हणून आता हो जाऊ द्या. एका गावात नकलेचा मेळ आला होता, नक्कल करून दाखवायची. मग एका माणसानं काय केलं, कोकराची नक्कल करून दाखवली. कोकरासारखं उभे लोक म्हणले वा एक नंबर. पहिलं बक्षीस त्याला मिळालं. नकळी शिमगेच्या टायमाला सोंग आणतात ना, पहिलं बक्षीस. पण जी शेळ्या मेंढ्या चारणार होता त्याला काय ते पटलं नाही. काय माणसं आहेत म्हणला. तुम्हाला हो विनंती, तुम्हाला ही नक्कल मी उद्या ह्याच्यापेक्षा चांगली करून दाखवतो. लोक म्हणले शेळ्या मेंढ्या सांभाळणार नाही, ह्याला काय कळतंय. पण म्हणलं तर जमू. पहिल्यापेक्षा दुसऱ्या दिवशी जास्त लोक जमले. मग त्यांना घोंगडी अंगावर घेतली आणि खरंच मेंढीचं कोकरू आणलं बघला. आणि त्यानं तोंड वाचवलं आणि त्याचा कान फिरला. आता ते ओरडलं ते. आणि ह्यानं तोंड नुसतं वाचवलं आवाज केल्यासारखं. लोक म्हणले नाही नाही काल उभे होतं ते. मग घोंगडी काढलं. म्हणला शायन्या हो आज खरं ओरडलं ते खोटं आणि कालचं खोटं खरं होतं वय. विठाला काय लोकाला गंमतच आहे ना. मग सार भगवान सुटत नाही ना, आसार संसार सुटत नाही, सार भगवान पटत नाही. महाराज म्हणते ती संधी इथंच आहे. हा नरदेश संपला का पुन्हा ही संधी नाही. तुका म्हणे या पुढे काही, तुका म्हणे 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 पुढे काही. वाट नाही यावरे, वाट नाही यावरे, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. वाट नाही यावरे, वाट नाही यावरे, विश्वंभरा शरणागता, विश्वंभरा शरणागता. शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी. ऐका मायबाप, पाप पुण्य चांगलं वाईट हे इतर योनीमध्ये नाही. या जन्मात पशु पाप पुण्य काय जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिते. 4 तुकडे आहेत. किंवा पशु पाप पुण्य काय जाणते, मनुष्या रीती चांगलं काय वाईट काय. कारण हे फक्त माणसाला कळतं. पशु पक्षी हा भोगप्रधान वर्ग आहे, माणूसच असा तो विचारप्रधान वर्ग. महाराज म्हणतात हा नरदेश संपला का. तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी. ही संधी संपली का. नाहीतरी लोकांचा स्वभाव आहे महाराज. आज आम्ही लोकाला हात जोडून पाया पडून ऐकत नाहीत आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप केल्याशिवाय राहत नाही. हा स्वभावाचा आधी चुकी मग घडी आठवण,
तुका म्हणणे जन परिचय. आधी चुकायचं आणि पुन्हा बेजबाबदार पुन्हा वागायचं, काय उपयोग नाही हो. आज तुम्हाला सांगू का, एक माणसं कामावून कमी केलं, तो रस्त्यानं असा फिरत होता. आमचे राऊत मामा म्हणले तू महिना झाला गावात आहे, कामाला गेला नाही, तुम्हाला आपल्याला मालकाने कमी केलं, नोकरून काढून टाकलं. म्हणले कारण काही नाही. ते म्हणले असं कसं, काही कारण नसताना कसं काढलं. काही नाही म्हणले मामा, माझ्याकडून सामान्य गुन्हा घडला. काय घडलं म्हणला, माशी मारली. ते म्हणले माशी मारल्यामुळं कमी केलं. म्हणले हो, माशी कुठं होती म्हणला, मालकाच्या गालावर होती म्हणला. आहे आता त्याला बी 4G लागलं, लय मारमिळूनच पकडायला बी आता खर्च झाला आहे बघा. तुम्हाला बी गोष्ट बी कळत नाही. मला अजून एक गोष्ट सांगतो तुमचं कसं झालं आहे आता. एक बाई दवाखान्यात गेली होती, दवाखान्यात 110 किलो वजन होतं. किती 110? तुमचे डॉक्टर साहेब वजन लयच वाढले मग काहीतरी सांगा बरं. डॉक्टर म्हणला बसा, देतो औषध. डॉक्टरनं सहज विचारलं, बाई तुमचा आहार किती आहे, एका टायमाला किती जेवता. काय नाही म्हणले साहेब, 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते. ते म्हणले मावशी एक औषध सांगतो. म्हणले सांगा की, त्याच्यासाठीच आले. म्हणले काय करा मावशी, 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 खा, 10 प्लेट भात खाण्यापेक्षा 5 खा आणि 6 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 3च खा. आता हे तुमच्यासाठी औषधच आहे. ती म्हणते हे जेवण केल्यावर घेऊ का जेवायच्या आधी. डॉक्टर म्हणले पाया पडू का आता, एवढं सांगून जर कळत नाही म्हणल्यावर. आता माशी मारली म्हणजे थोबाडीत दिली म्हण की, आणि पुन्हा जाऊ द्या. आज तुम्हाला हात जोडून पाया पडून सांगतो, वाजत असे बोंब कोणी नायकती कानी. आज तुम्हाला पटत नाही हो, आणि वेळ निघून गेल्यानंतर काय फायदा. जाऊ द्या. एका माणसानं घरात अशी शिस्त लावली होती, जेवताना बोलायचे नाही, मौन धरण्यान. चांगला नियम आहे बघा. एक दिवशी सण होता, पुरणपोळी भजे पापड आमटी, सगळी फॅमिली अशी जेवायला बसली. जेवण रंगात आलं. तेवढे त्याचा बारका पोरगा वडिलाला म्हणतो पप्पा पप्पा. त्याला राग आला, जेवताना बोलायचं नाही. माहिती असताना सुद्धा बोंबलेलं. काय झालं, त्यांना डोळे मोठे करून मुलाकडे राग बघितलं. त्यानं थोडं खाली बघितलं, जराशिक झालं म्हणत होता पप्पा. जेवण होत तर सहन केलं. जेवण संपल्यावर हात वगैरे धुतला आणि हॉलमध्ये आणलं वडीत. म्हणलं इकडे मूर्खा, तुला माहीत नाही जेवताना बोलायचं नाही. काय झालं बोंबलेलं, काय ते सांग. भरपूर वेळ आहे मला ऐकायला. तू म्हणला पप्पा आता वेळ असून फायदा नाही ना. म्हणले का. म्हणले मग अशी तुम्ही आमटी बरोबर झुरळे पेले म्हणला, म्हणून बोंबलत होतो म्हणला. जेव्हा बोंबलत होतो तेव्हा ऐकलं नाही ना. आता वेळ असून काय फायदा आहे. तसं मला सांगा ना, आम्ही आज तुम्हाला पाया पडून हात जोड. एक लक्षात ठेवा, गोष्टी हसण्यावर नेऊ नका. 30 वर्षापासून ते 250 गोष्टीचं पुस्तकं वाचा. एक ना एक दिवस असा येणार आहे आपल्याला अध्यात्मशास्त्राला मानावं लागेल. फक्त विनंती एकच आहे, लय बेजार होऊन इकडे येण्यापेक्षा आतापासून सावध व्हा. पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे, एसट्या कुठेतरी चालू होते, जिपा मोटरसायकली काही साधनं नव्हती. मग एका श्रीमंतानं काय केलं होतं, पाळण्यासारखी अशी पालखी केली होती. पालखी, तो पालखीत बसायचा आणि त्यानं एक पहिलवान नौकर ठेवला होता. कशाला, याला डोक्यावर घेऊन फिरायला. ठीक आहे, श्रीरामपूरला जायचे, संगमनेरला जायचे, राहुरीला जायचे, ठीक आहे. पण आता बीडला जायचे. मालक म्हणजे डोक्यावर घेऊन जायला 2 दिवस जायला आणि 2 दिवस 4 दिवस घालीची. मी सकाळच्या एसटीने जातो, तू थांब. ते पालखी वाहणार नौकर थांबलं घरी. मालक गेलं 5:05च्या गाडीने निघून. 9-10 वाजता काय झालं, घर मालकाची म्हैस सुटली गोट्यातली. दावत ओढलं चालली गोट्यातून पळून. तेवढी मालकीन त्या नौकराला म्हणते मामा म्हैस बांधावर. म्हशी बांधा राहिलो नाही म्हणला, माझी बोली फक्त पालखी वाहणे. ती म्हणजे तुमच्या पाया पडते, हात जोडते. तुम्हाला ए बाई काय फायदा नाही. अहो 10-12 पाया पडली ती बाई, नाही ऐकलं ना. म्हैस गेली निघून. आता बाई माणूस कुठे फिरण म्हशीच्या मागं. 5 वाजता मालक आला बीडवून. ही पत्नी म्हणली नौकर कुठला ठेवला. म्हणले का, तुम्ही बीडला निघून गेले. 10 वाजता मशीने दावत ओढलं, ह्याच्या समोरून पळून गेले. 10-12 त्याच्या पाया पडले पण बांधली नाही. म्हणलं का बांधली नाही. म्हणलं आपली बोली नाही, फक्त पालखी वाहणे. मालकांना पदशीर जेवण केलं आणि पालखीत बसला. ह्याला म्हणलं घे डोक्यावर चल. म्हणला कुठं जायचे. म्हणलं म्हैस बघायला. म्हणलं मेलोगाड्या. म्हणला आता याला डोक्यावर घेऊन सगळ्या शिवारात फिरलं आणि ती मसाड बांधली. नाही त्याला हसू नका, तुमचं असं होणे म्हणून सांगायलो. अरे ही संधी इथंच आहे हो, पुन्हा नाही. इथंच संधी. आणि हा नरदे पुन्हा मिळेल सांगता येत ना. आता मागोता येईल फेरा, हेतो न घड्या नगरा. म्हणे तुक्या बंधू भावधारा, ओळखी नाही तरी झाला गुरागा. मागुता हाची जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जानशी. हेतो न घडे रे सायाशी कार्य, अंधवशी जाणून या बहुता दिसा फेरा. आणि आला या बहुत जन्मा जन्मलाची नर जन्मलाची नर जन्मलाची नर बहुत
जन्मला शिनारा जन्मला सिनारा बहुत जन्माती जन्मला सिनारा बहुत जन्माते जन्मला शिनारा देव तो सोयरा करी आता बहुत जन्माते जन्मला शिनारा देव तो सोयरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ करी आता बापा स्वहिताचा बहुत जन्मांती जन्मला शिनारा देव तो सोयरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. महाराज आपलं हित कशात आणेत याचा विचार आणि या जन्मात करायचा. महाराज म्हणते तुका म्हणे पुढे काही या जन्मात करायचं म्हणण्यापेक्षा याच देही घडे देवाचे म्हणण्यापेक्षा लक्ष देऊ नका. देवे दिला देव भजना पण उत्तरार्ध आहे का तो या झाला फाटा बाधिकेचा. नाथ महाराज भागवतात सांगतात निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी देवाचा विश्वास बुडवणे विशेष येवणे निजपतन. विश्वासघात केलाय लोकांनी. महाराजांना लक्ष देऊन आहे का जी वस्तू ज्या कामासाठी मिळाली त्याच्यासाठी जर वापर झाला नाही तर वस्तू मिळून उपयोग नाही. नरदेव भजनासाठीच मिळाला आणि जर भजनच करत काय फायदा. उदाहरण सांगतो 2-4 दिवसापासून पोळ्यापासून जरा ढगाळ वातावरण दिसलं. पावसाचा अंदाज आहे का माणसाला वाटलं नगरला गेला होता त्याला वाटलं एक छत्री विकत घ्यावा. म्हणले दुकानदार छत्री दाखवा. त्यांना 5-6 नमुने दाखवले. नंबर 1 कोणती आहे. दुकानदार मला हे घेऊन जा 1 नंबर छत्री गॅरंटी 15 वर्षाची. 15 वर्षात फाटली तुटली मोडली नवीला नवी देणार. फक्त छत्रीची थोडी काळजी घ्या. तिला 2 गोष्टीला जपायच्या. कोणत्या गोष्टीला जपायचं ऊन लागू द्यायचं नाही पावसात भिजू द्यायची नाही. मग आता काय देवघरात ठेवायला नाही जीव ती छत्री. आर जी वस्तू ज्या कामासाठी घ्यायची त्याच्यासाठीच वापरायची नाही. तसा नरदेव भजनासाठी मिळाला नाही. भजनच करायचं नाही काय उपयोग तुमचा जन्म लिहून. इथेऊन केले काही इथेऊन केले काय इथे येऊन केले काय इथे येऊन केले काय इथून केले काजी इथून केले काजी इथे येऊन केले काय इथे येऊन केले काय विठ्ठल नाही आठवीला विठ्ठल नाही आठवीला अरे मुडा भागे हिना अरे मुडा भागे हिना आठवीला विठ्ठल नाही आठवीला अरे मुडा भाग्य हिना अरे मुडा भाग्य हिना. अरे हा नरदे मिळून जर इथं जर तुम्ही परमार्थ केला नाही मग पुढे नाही वाढणार. महाराज म्हणतात वाट नाही यावर पुन्हा उपयोग नाही हो. ऐका येथेऊन केले काही विठ्ठल नाही आठवीला अरे मुडा भाग्य हिना गेला शिपतना मोबर मे मायबापा हो. लक्ष देऊन ऐका हरिविना जन्म नरकची पै जाना आणि यमाचा पाहुणा. ऐका ही वस्तू मिळून ह्याचा फायदा करून घ्यायचा नाही तुम्हाला यमाचेच बदके खावं लागतील. उदाहरण सांगतो. एक माणूस रात्री राहुरीहून इकडे कोलारला पायी येत होता. 9-10चा टायमिंग होतो. गुवाहाटीच्या पलीकडं 4-2 चोरांनी अडवलं त्याला. पैसे नेले सोनं नेलं असा मारला डोकं फुटलं आलं गावात रडत. आमचे शिवाजी महाराज मधुभाऊसारखी तर माणसं उभं होते. म्हणजे काय झालं काय विचारता. राहुरी येताना मारलं ना त्या गुवाहाटीच्या पलीकडे चोराने पैसे नेले सोनं नेलं. आणि हे म्हणले कमाल आहे तुझी तुझं पिस्तूल होता ना हा लपून ठेवला म्हण बरं नाही तो ते नेला असता म्हणला चोरानं. आता तुला काय दिवाळीच्या टिकल्या वाजवायला दिल तर होय तो तसा हा नर्दी रुपी पिस्तूल मिळालेला असून सुद्धा ह्याचा वापर नाही करायचा तर काढ रुपये चोरायचे बदके आमच्या का बापाचं चालले. अहो मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी ही न पशुनी
पुस नाही पायी चारी मनुष्य परी कुतरी ती नाही तरी काय थोडी स्वान सुकारी बापुडी खंती ते न करा कोणी गाढव कुतारा साधूंनी मनुष्यपणा जोडणं साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्द किती बोलावं अहो परमार्थ न करणारा कुत्र्या मांजराची जनावराची उपमा दिली खरं सांगू त्याच्यापेक्षा कमी उपमा नव्हती द्यायला पण कमीत कमी जनावर तरी दिली अहो त्याच्यापेक्षा खालचा दर्जा कोणता द्यावा एक पोरग 5वीला सगळ्याच विषयामध्ये नापास झालं सरने काय केलं त्याला प्रत्येक विषयामध्ये 0 मार्क दिले 0 अहो त्याच्या वडिलाला रागच आला मुलाला बरोबर शाळेत गेले म्हणजे सर आमच्या मुलाला तुम्ही परीक्षेमध्ये 0 मार्क का दिले सर म्हणले त्याच्यापेक्षा कमी देता येत नव्हते म्हणून दिले आता 0पेक्षा कमी तरी काय द्यावा तसं आता जनावरापेक्षा कोणती उपमा द्यावा खालची जाऊ द्या आम्ही महाराज लोक हात जोडून पाया पडून सांगतो पण समाजात असे कोटगे माणसं आहेत काही बोला काही वाटत नाही पण लक्षात ठेवा आता बोलल्याचं जरी तुम्हाला वाईट वाटलं नाही खरा अनुभवाला आल्यावर आज बोलल्याचं वाईट तुम्हाला पुन्हा वाटणार आहे निळोबारा सांगता सांगता आता न वाटे खरे भोगेता बरे जाणवेल आता तुम्हाला पटणार नाही हो पण वेळ नको एका सरदारजीने शेजाऱ्याला मारलं होतं त्यानं कोर्टात केस केली याच्यावर मग सरदार दिलं विचारलं तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला मारलं का मारलं मला साहेब भयंकर मारलं पण का मारलं मला डुक्कर म्हणला होता कधी म्हणला होता 3 वर्षापूर्वी मग त्याच वेळेला का मारलं नाही मला साहेब तेव्हा मी डुक्करच बघितले ना आता बघितल्यावर कळाले ह्याला म्हणतात म्हणून तसं तुम्हाला कळालेलंच वाईट वाटत ना हो अहो जाऊ द्या किती कोटगा माणूस सांगतो एक बाई राहुरीला बाजारामध्ये पेरू घेऊन आली होती कायला एका माणसानं काय केलं नजर चुकीनं त्या बाईच्या समोरचा पेरू उचलला आणि पळून चालला त्या बाईनं बघितलं ती बाई पळत गेली भर बाजारात त्या माणसाला पकडलं आणि पायातली चप्पल काढली सगळ्या लोकांत एकत इतका मारला मारताना चपलीचे 2 तुकडे झाले तेव्हा त्यानं मारायचं बंद केलं आणि दुकानात जाऊन बसले आमची पारे महाराज तिथून चालली होती त्याला म्हणले काय मूर्ख माणूस आहेस 5 रुपयाचा पेरू असेल मग 5 रुपयासाठी एवढं भर बाजारात इज्जत घालायची काय करायची तुम्हाला माझं काय गेलं तिची चप्पल तुटली म्हणला आता ह्याच्यापेक्षा कोटगा माणूस सापडेल का कोणी विठायला काय बोलून उपयोग महाराज म्हणतात बाबा त्याचा विचार या जन्मात करा कारण ही संधी पुन्हा नाही तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरे मग विश्वांबरा शरणागत भूत जात वंदुने विठोबा रखो माझी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ऐशी का हो न करा काही सगळ्याला लावा म्हणते पुढे नाही ना सजा विश्वांभरा शरणागत भूत जात वंदुनी यथामती धावकात धावत्या वेगात अभंगाचा शब्दाशे भावार्थ संपवलेला आहे वेळ 7 ते 9 होती पण उशिरा सुरू झाल्यामुळे 10-5 मिनिट पुढे गेलेत तरी अजून 5-10 मिनटं काही लोकांना शंका येईल त्याचं समाधान करू महाराज म्हणतात तुम्ही असं काही करा जे केलं असताना नाश पावणार नाही शंकाशी काही लोक म्हणतील तुकाराम महाराज तुम्ही आधी काय सांगितलं जन्माला यावंच लागतं आणि इथे येऊन ते कर्म गेलेल्या जन्मात केलेलं कर्म ते भोगण्यासाठी इथं यावंच लागतं इथं कर्म करावंच लागतं असं तुमचं मत असेल तर मग चांगलं करा म्हणतात त्याला काय किंमत आहे कारण आमच्या जन्मात जे चांगलं वाईट घडतं हे भोगतो न घडे संचिता वाचुनी आमचं जसं संचित आहे तसं आमचं होणारच आहे ना मग तुम्ही चांगलं करा म्हणतात काय फायदा याला लक्षात ठेवा मायबापो कर्म 3 प्रकारचं संचित कर्म प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म लक्ष देऊ नका संचित कर्म बँकेत ठेवलेला पैसा संचित कर्म काढलेले 2000 प्रारब्ध कर्म मिळवलेले व्याज क्रियमान कर्म किंवा अजून सांगतो तुमच्याकडे असेल तर पेवातली ज्वारी संचित कर्म कणगीतली प्रारब्ध पेरलेली क्रियमान कर्म आता एक लक्षात ठेवा संचित आणि क्रियमान हे संत घालवतात आणि राहिलं ते प्रारब्ध त्याच्यासाठी विश्वांभरा शरणागत संचित कर्म 2 कर्म संत का घालवतात लक्ष देऊ नका माणसं पाप करतात पापी माणसं का पुण्यवान माणसं पाप करतात ते पापी माणसं पुण्यवान माणसं पाप करत नाहीत अहो पापी माणसंच काम करतात परमार्थ करणं हे पुण्यवानाचं काम आहे देवाचं नाव घेणं सोपं आहे तोंडाला येणं अवघड आहे
राम हा उच्चार तरीच वैशिवाचे अनंता जन्मीचे होईल पुण्य जन्मजन्मीचे असेल पुण्य सामग्री तरीचे जीवाग्र नामे श्रीरामाचे जयाचे वाचे पोळा भोजे. अहो देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी पुण्य पाहिजे. पापी माणसं काम करत नाही. काही लोकांना सांगितलं इथं देवीच्या मंदिराकडे नवरात्राचा नामसप्ताह चालू आहे आणि आमक्याची पंगत आहे चला जेवायला. तो म्हणतो नाही जेवण्याची इच्छा नाही. काय झालं 2-3 दिवस झालं म्हणलं माझ्या अंगामध्ये थंडीन ताप आहे आणि अंगात ताप असल्यामुळे तोंडाला चव नाही म्हणून जेवण्याची अजिबात इच्छा नाही. काय इच्छा नाही अंगामध्ये ताप आहे. तसंच कोणी सांगतं देवीकडे इंगळ महाराजात कीर्तन चल नाही करा. तो म्हणतो इच्छाच नाही. का नाही अंगामध्ये पाप आहे. विठ्ठल नाही ना कुणी उठवून भजन करावं एवढं सोपं आहे का. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. पापी माणसं परमार्थ करत नाही. मग संतांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं काय होतं संतांची संगती पाप नुरेची कल्पांती ऐसा संतांचा महिमा नाही द्यावं या उपमा. अर्धाक्षण घडता संतांची संगती तिने होय शांती महत् पापा. मग पाप नाहीसं होतं आणि पुण्य प्राप्त होतं आणि पुण्यच प्राप्त झाल्यानंतर होणारं क्रियमान कर्म वाईट होत नाही. जाऊ द्या. दुसरा मुद्दा माणसं वाईट वागतात अज्ञानी का ज्ञानी. अज्ञानी वाईट वागला म्हणजे अज्ञानी समजत. मग संतांच्या संगतीमध्ये काय करायला लागेल अज्ञान घालवतं तर ज्ञान मिळवायला लागेल. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे आथे आणावे तरी संता या भजावे. मग संतांची सेवा करायची तनुमनो जीवे चरणाशी लागावे अगरबत्ता करावे ताशी सकळ काली संताशी असने पूजा करी काया वाचा मने. काली संताची आसने पूजा करी काया वाचा मने. काली संताची आसने पूजा करी काया वाचा मने. काली संताची आसने पूजा करी काया वाचा मने. एका जनार्दनी धाने इच्छिले ते पुरवी. 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 सांडे मांडी परते टाकी वासुदेव नाम खोकी मोक्ष येईल सोखी नाम स्मरता दरे. मांडी परते टाकी वासुदेव नाम मोक्ष येईल सोखी नामस्मरण. अज्ञान घालवायसाठी ज्ञान मिळवायचे. ते ज्ञान मिळवायसाठी संतांच्या संगतीत यायचे सेवा करायची तनु मनोजीवे चरणाशी लागावे आगर घ्यावा काया वाचा म्हणे. तिन्ही गोष्टींनी सेवा करा. आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो महाराज आम्ही बरेच अनुभव काही ठिकाणी कायाने झाली तर वाणीने नाही वाणीने झाली तर मनाने नाही कुठेतरी कमी पडतो आम्ही. तिन्ही गोष्टींनी सेवा होत नाही. आम्ही एके गावात कीर्तनाला गेलो. एक नवीन परमार्थाला लागलेला मुलगा म्हणतो हिंगळे महाराज म्हणलं का चला ना चहा घ्यायला. मी म्हणलं घेत नाही रे बाबा. अहो चला म्हणला. नेलं त्यानं घरी आणि त्याची आई आजी आली वडिलाची आई. त्या म्हातारीनं माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि अशी माझी माया केली. मला म्हणते कोण्या गावाचा आहे बाळ. म्हणलं आजी मराठवाड्यात बीड जिल्ह्यात माझं गाव आहे. म्हणते कीर्तनाला आलता होय. मी म्हणलं हो ना बरं झालं बाप्पा कीर्तनामुळं आमचं गाव बघायला मिळालं घर बघायला. कोण कोणाच्या घरी जातं देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे प्रमाण देव बोलायचे. अहो माझ्या डोळ्यावर पाणी आलं. ते आंबाळ्याचे चोंबाळे चालत होतं अक्षरशः म्हणलं काय प्रेम आहे वारकऱ्याबद्दल अशी श्रद्धा असावी. पण बराच वेळ झाला म्हणलं आजी बंद करा आता मला जायचं आहे कीर्तनाचा टाईम झाला. म्हातारीमध्ये चालला काय. मी म्हणलं हो. म्हणते आल्यासरशी माझं काम कर की बाप्पा. मी म्हणलं काय झालं. म्हणते आमच्या पोराला सांग की काही. मी म्हणलं का बघ ना म्हणले असंच तुझ्या मोकार फिरतं बघ. तर बरं झालं आंबाळा चोंबाळ्यानं जाताना ठोका दिला. तर मी काय मोकार फिरतो होय. माझी सेवा झाली पण बोलण्यात बिघडलं. कायानं झाली मनाने झाली पण वाणीनं नाही ना. आमच्या भागात एक माणूस आहे बघा साहेबराव आपल्या साबळे पाटील लई वारकऱ्याबद्दल प्रेम. 8 दिवस कोणाच्याच घरी जाऊ देत नाही आणि इच्छा भोजन खाऊ घालतो. इंगळे महाराज आज काय खायचं बासुंदी आज काय गुलाबजामुन खाऊ घालायची लईच आवड खूपच प्रेम आहे. पण जेवण झालं त्याला विचारायची सवय. इंगळे महाराज आज जेवण वगैरे पदर्शित झालं. आपण सांगितलं वा वा पाटील बेस्ट मजा आली. त्याने खूप जेवण चांगलं झालं. ते म्हणतो तुमच्या बापाची ताटलं मिळालं होतं का.
कशाला घालतो का कचून खाऊ घालायचं आणि पुन्हा म्हणाय तुमच्या बापाचे तर मिळतं का म्हणजे घालून उपयोग नाही ना हो. म्हणजे असं होतं का म्हणे संतांची सेवा करायची ना कायनं वाणीनं मनानं सेवा करा. आणि महाराज म्हणतात मग ते अज्ञान जाईन ज्ञान प्राप्त होईल. मग ज्ञान प्राप्त झालं का होणारा क्रियमान कर्म वाईट होत नाही. कारण ज्ञान बदललं की क्रिया बदलते. लक्ष देऊन आहे का ज्ञान बदललं की क्रिया बदलते. अहो तुम्हाला सांगू का उदाहरण सांगतो. एक माणूस बँकेमध्ये नोकर होता आणि जरा चपात्या करपडलेल्या आणि भाजी जरा पातळ होती. त्यांनी बँकेतले लोक म्हणले काय श्रीमंत घरचा मुलगा एकुलते काय भाजी नाही. त्याला इतका अपमान वाटला ना. त्यानं आलं की घरी आईला शिवाय द्यायला आई लाज वाटायला पाहिजे तुला असं झालं पाहिजे ते काय भाजी केली काय पोळ्या केल्या. त्यानं विष्णू सहस्त्रनामच सुरू केलं. त्याची आई म्हणते हे पोरा मला का मी शिवाय देतो ही काय भाजी करण्याची पद्धत आहे ही चपात्या. अरे म्हणली पण मी आज स्वयंपाक केला नव्हता तुझ्या बायकोनच केलता तिने केलता स्वयंपाक. भाजी पातळ होती पण खायला चवदार होती म्हणता. कारण त्याचं ज्ञान बदललं की ह्यानं क्रिया बदलली. मग हे संत घालवतात. राहिलं ते प्रारब्ध कर्म त्याच्यासाठी विश्वांभरा शरणागत त्याची शरणागती करा. काही लोक म्हणतील महाराज शरणागती केलं काम होतं. तुका म्हणे नव्हे काय त्या करिता चिंतावा तो आता विश्वांभर. विश्वाचं भरण पोषण करणार भगवान परमात्मा महाराज काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. किंवा करशील तरी नोहे काही रायेचा डोंगर पर्वत राई. काय देवाच्या मनात आल्यावर काय करत नाही फक्त त्याची शरणागती करा. म्हणून शरण जावे सर्व भावे का तोहा उतरील पार. किंवा मनोनी जाणतेनी गुरु भजीचे का तेने कृतकार्य. किंवा मनोनी संत अखंड भजावे काय म्हणून तेने भेटे देव. म्हणून एक गोष्ट सांगतो सेवा आटोपण्याचा प्रयत्न करतो. म्हणून देवाची सेवा करा का तोहा उतरील पार. म्हणून संतांची सेवा करा तेने भेटे देवा. म्हणून मार्मिक होतं बरं मार्मिक होतं लक्ष देऊ नका. ते दोघं जण एसटीत भेटले होते. एका बाईच्या थोबाडीत मारली एका माणसानं एसटीत आणि तिनं कोर्टात केस केली. मग तिला विचारलं तुम्ही त्या बाईची थोबाडीत मारली म्हणले पण काय म्हणून शब्दावर सांगायचं. काय म्हणून तुम्हाला ही बाई शेजारी येऊन भेटली. पर्स होती हातामध्ये चैन उघडायची 100 रुपयाची नोट काढायची आणि नुसतं कंडक्टरकडे बघायची. पुन्हा पैसेमध्ये ठेवायची आणि चैन लावायची. पुन्हा चैन काढायची हातात पैसे घ्यायची बघायची आणि पुन्हा ठेवायची. 10 बारे त्याने हेच सांगितलं. जज म्हणला बस तेच ऐकून माझं डोकं उठलं म्हणला. ते म्हणला माझं असंच झालं होतं म्हणून हल्ली म्हणून काय म्हणून तसं म्हणून त्या देवाची शरणागती करा. विश्वांभरा शरणागत भूत जात वंदनी महाराज त्याची शरणागती केल्यानंतर काम करतो. पण या पद्धतीने शरणागती करा म्हणून सर्वांना विनंती आहे. वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा असं काही कर्म करा जे केलं असताना उद्धार होईल. ऐशी काहू न करा काही पुढे नाही नास जा. विश्वांभरा शरणागत भूत जात वंदनी यथामती धावकात धावते वेगात. संकल्पित वेळेत अभंगाचा शब्दाच्या भावार्थ शंका समाधान संपवलेलं आहे. कोटी कोटी मंडळाला तुम्हाला गाणारे वाजवणारे स्पीकरवाले ऐकणारे सगळ्याला उदंडाई आरोग्य प्राप्त हो. असंच धार्मिक सामाजिक कार्य तुमच्या हातून सतत घडो आणि तुमचं मनकामना इच्छा पूर्ण असे जगदंबेच्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. माऊलीचं भजन होईल 2 मिनिटात भैरय होईल. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश जिकडे फिरतो मराठी भाषा कळते. आता कीर्तनाच्या 25-30 कॅसेट उपलब्ध होत्या. आता कॅसेटला काही डिमांड राहिली नाही. टेपच्या CD झाल्या DVD झाल्या मेमरी झाल्या. आता यूट्यूबवर लोक ऐकतात त्याच्यामुळे ते काही ठेवत नाही. फक्त विनोदाचं पुस्तक आहे. 31 भाग 1988 पासून 31 वर्ष होऊन गेलं. प्रमाण विनोद आणि तात्पर्य महाराष्ट्रामध्ये अहंकार म्हणून सांगत नाही सगळ्याला माहिती. जेवढे तुम्ही आता विनोद टीव्हीवर वगैरे ऐकतात गडी बायाकडून ते सगळे विनोद इंगळे महाराज कृते आहेत. विनोदाचा उगमच आधी इंगळे आणि पुन्हा सगळे आहेत लक्षात. का सांगते असं नाही कारण 31 वर्षापासून भांडवल आहे. 6 पुस्तकाचं 1 पुस्तक केलं. मला काही लोकांनी सल्ला दिला होता सुट्टे करा म्हणजे घेणाराला बरं पडेल. पण 50 रुपयाला 1 पुस्तक व्हायला म्हणजे 6 पुस्तकाचे 300 रुपये द्यावा लागायले. मग तसं न करता 6 पुस्तकाचं एक मोठं पुस्तक केलं 200 पेजेसचं 250 दृष्टांत. त्यांनी किंमत आहे फक्त 170 रुपये. तरी वरले 20 रुपये कमिशनचे वजा जातात. 150 रुपयाला मिळणारे 50 पुस्तकं माझ्याबरोबर आणलेले आहेत. हे तुम्हाला दुसरीकडे कुठं मिळणार नाही. ज्यांना पाहिजे असेल इच्छा असेल आमची डाव्या साईडला गाडी उभी आहे गाडीकडे जा आणि ते विनोदाचं पुस्तक संग्रह. माणूस वाचत राहतो हसत राहतो पुन्हा हसतो आणि हसण्याची गरज आहे म्हणून मोठ्या सिटीला हसायचे क्लब काढले. तिथं जातात पैसे भरतात आणि डुप्लिकेट हसतात. हाटणं बिंबीच्या देठापासून हसावं नुसतं काय कुदळते त्यांची त्यांनाच माहिती. अहो खळखळून हसायचे ते या ना कीर्तनात हे वाचा ना पुस्तक. माणूस तुमचा 100% फायदा आहे ते घेण्यात पण माझा थोडा फायदा म्हणून मी घ्या म्हणतो.
काय फायदा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे, आमची भजनी मंडळाला माहिती आहे, अण्णा महाराजाला, उद्धव महाराजाला माहिती. अगदी जगदंबेच्या दारात उभा राहून गणपती बाप्पाच्या स्टेजवर सांगतो, मी आतापर्यंत कीर्तनात घेतलेली देणगी आणि याच्यात मिळालेले पैसे सगळ्या आश्रमामध्ये घालतो. 2 एकरमध्ये आश्रम आहे, कोट्यावधी रुपयाचे काम आहे. म्हणून माझ्या आश्रमात आल्याशिवाय मी जात नाही. कुठली तारीख असू द्या. उद्धव महाराजांना लय आग्रह केला, मी म्हणलो कोणते कार्यकर्ते त्यांच्या पाठवून द्या. कशाला म्हणते महाराज मला माहिती नाही, पण तुमची माझी आहे ना ओळख. हा ओळख आहे ना, नाही कोण म्हणतं आहे उगं डॉक्टरजीने आपली ओळख म्हणून रस्त्याला भेट द्यायला तिथं टोचून घेता का काय. दवाखान्यात गेलं पाहिजे ना. का आमचा बोलण्याचा उद्देश आमच्या वळसे पाटलाला विचारा. सगळी मंडळी माझ्या आश्रमात आलेली. पुस्तकाच्या पाठीमागं चित्र दिले महाराज. आमदार खासदार निधी नाही, कुठलं 10 रुपयाची पावतीसुद्धा नाही, पण कोट्यावधीचं काम आहे. 3 मुलं आहेत मला, 1 गुंठा जमीन नाही, काही 1 प्लॉटसुद्धा कुठं नाही, काही नाही. समाजाचा पैसा समाजासाठीच खर्च करायचा, ही त्या ईश्वराची कृपा आहे. म्हणून मी पोटतिडकीनं सांगतो, कोणताही महाराज 2 तास काय सांगतो ऐकू नका, 22 तास काय करतो बघा. त्याचं ध्येय काय, हेतू काय, उद्देश काय, जवळून परिचय करून घ्या. पुस्तकाच्या पाठीमागे चित्र दिले महाराज. सगळे मंदिर आहेत तिथं. गणपती मंदिर आहे, रामलक्ष्मी सीता राधाकृष्ण विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गरुड हनुमान, भगवान शंकर आणि गुरु शिष्य मंदिर आहे. जोग महाराज, दांडेकर मामा, बंकट स्वामी, भगवान बाबा आणि भीमसिंह महाराज. भीमसिंह महाराज माझे गुरु, मी त्यांच्या शिष्य. खालच्या मंदिरात माझा वट्टा बांधला, मूर्तीसुद्धा आणली, फक्त बसविली नाही.